बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी अजूनही परवानगी मिळाली नसल्याची माहिती प्रशांत जगताप यांनी दिली। काँग्रेस शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली। 22 ऑगस्टला पुण्यामध्ये राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी कार्यक्रम होणारच असं जगताप म्हणाले। 22 ऑगस्टला छात्रों की गूंज अंतर्गत विद्यार्थ्यांशी राहुल गांधी संवाद साधणार आहेत। छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी येत आहेत आणि त्या निमित्ताने पुणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून जय्यत तयारी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी केली जाते। खास करून जर आपण बघितलं तर मुलींना राहुल गांधींबरोबर संवाद साधता येणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये खास करून मुलींवर जास्त केंद्रित करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये फक्त मुलींनाच बोलवण्यात आलेलं आहे असं का? एकीकडं या विद्यार्थिनींना नीटच्या माध्यमातून आपली संधी गमवावी लागली। सगळ्यात जास्त मुली विद्यार्थिनींचाच आत्महत्यांचा हा सगळा एकूणच आपल्याला तो प्रवास किंवा त्या घटनाक्रम पाहावा लागला, तो दुर्दैव होता। पण हे होत असताना या सगळ्या प्रकरणामध्ये हे शहर मुलींच्या संदर्भामध्ये पहिल्यापासून सेन्सिटिव्ह आहे, म्हणून या शहराची निवड करण्यात आली। त्या पुणे पोलिसांनी एक ऑर्डर जारी केलेली आहे, त्यामध्ये अनेक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली आहे। परवानगी नाही, मग राहुल गांधींचा हा कार्यक्रम होणार का? आतापर्यंत याला परवानगी मिळाली आहे का? मुळात अजूनही परवानगी मिळालेली नाही, पण हा कुठेतरी रडीचा डाव आहे। एकतर म्हणजे माननीय देवेंद्र फडणवीस यांचं नाही का एकूणच गृह मंत्रालय या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये दबाव तंत्र नाही का या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करतायत। राहुलजी गांधी यायच्या अगोदरच म्हणजे पुण्यात किंवा राज्यामध्ये कुठं जातीय धार्मिक विखार पसरलेला नसताना मुद्दामून 144 लागू केले। कुठेतरी आमच्या लोकांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न आहे, येणाऱ्या विद्यार्थ्यांवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय। पण आम्हाला त्यांना सरळ सांगायचं आहे की याच्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येणार, कार्यक्रम डंके की चोटवर होणार। कुठल्याही प्रकारचे 144 लागू केलेलं असलं तरी कुठेही कार्यक्रमात अडचण येणार नाही। कार्यक्रम अगदी भरगच्च गर्दीमध्ये नक्की होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।